सदाफुली सदाबहार हे झाड मी काढलं असं आणि त्याचे पानांचा उपयोग, फुलांचा उपयोग मी बघा हे छान असं पाण्यामध्ये छान उकळून घेतलं, कारण या पानाचा इतका स्ट्रॉंग वास येत असते की त्याच्यामुळे कीड नक्कीच दूर होईल. म्हणून हे सर्व उकडल्यावर पाणी थंड होऊ द्यायचं, एक दिवस तसंच मुरू द्यायचं. मग बघा पाणी मिक्स करून हे आपल्या झाडावर स्प्रे करू शकतो. उन्हाळा लागला की किडीचं प्रमाण खूप वाढते किंवा वातावरण बदललं तेव्हा जास्वंदाच्या झाडावर अधिक कीड आढळून येते, गावरानी जास्वंदावर. आणि त्याच पद्धतीने बघा असं मेलीबगसुद्धा खूप होतात. वरच्यावर जर आपण असं घरगुती उपाय केला तर नक्कीच फायदा होईल. हा उपाय आपण सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला करू शकतो, कारण आता गरमी आणि उन्हामुळे आपले झाडं खराब होऊ नये हे विशेष काळजी घेऊन ह्या गोष्टीचा आपण उपयोग करू शकतो. त्या पद्धतीनेच मी बघा ह्या उपयोग करून कीड दूर करते, कारण ऑर्गॅनिक पद्धतीचं बागकाम करायचं ठरवलं म्हटलं की ते काही ना काही ऑर्गॅनिक उपाय मी घरच्या घरी शोधून काढत असते. यातला हा उपाय मी शोधून काढला आहे स्वतः आणि हा उपयोगाचा मला चांगला फायदा झाला. आता जास्वंदाच्या झाडावर काही कीड राहिली नाही, मी 2-3 वेळा उपयोग केला. तसंही आपण उन्हाळ्यात आहे ना फोर्सनं सगळे झाडं धुवून काढायचे, कारण त्याच्यामुळे झाडं पण खुश राहतात आणि कीड पण दूर राहील. बघा झाडांना जेव्हा नवीन पालवी फुटते ना तेव्हा असं होऊ शकते. आणि बघा अशी मध्ये मध्ये पाहणीसुद्धा झाडांची केली पाहिजे. छोटासा व्हिडिओ आवडला तर धन्यवाद.